मित्रहो नमस्कार. आलोकशाहीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही आपण गेली 4 वर्ष आलोकशाहीवरती घेतो आहोत. माझे मित्र डॉक्टर भालचंद्र काकडे हे एक फार महत्त्वाचे देशातले सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते आणि त्यांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान या विषयाला वाहिलेली ही व्याख्यानमाला चालू करावी असं मनात आलं आणि त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून आपण ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे. यंदा भालचंद्र यांचा 4था स्मृतिदिन आहे. या व्याख्यानमालेचंही हे 4थं वर्ष आहे. आजचे जे आपले व्याख्याते आहेत आणि त्यांचा जो विषय आहे हा तुम्हाला कदाचित थोडासा वेगळा वाटू शकेल, कारण विज्ञान म्हटलं की आपल्याला जैविक विज्ञान, रासायनिक विज्ञान आणि पदार्थ विज्ञान असेच विज्ञानाचे विषय आपल्या समोर येत असतात आणि सामाजिक विज्ञानाकडं सुद्धा आपण विज्ञान म्हणून पाहत नाही किंवा त्याच्याकडं आपलं तसं लक्ष जात नाही. ते आपण विज्ञान म्हणून त्याकडं पाहत नाही. मुळात विज्ञान हे विवेकाला आव्हान देणारं, जे सत्य आहे ते पडताळून पाहता येण्याची किंवा प्रचिती देणारं अशा स्वरूपाचं जे काही या आपल्या भोवतालामध्ये आहे, ज्याची पडताळणी घेता येते, जे आपल्याला पारखून घेता येतं, ज्याचं आपल्याला पुन्हा तपासणी करता येते, अशा पद्धतीचं जे काही अस्तित्वात आहे त्याला आपण विज्ञानाच्या व्याख्येमध्ये आणू शकतो असं मला वाटतं. आणि मुळात आज आपण जेव्हा विज्ञान असं म्हणतो तर भारतामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारत हा रूढी-परंपरांनी चालत आलेल्या अनेक गोष्टी भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यामध्ये मग श्रद्धांच्या विषयी काही बोलण्याचं कारण आहे, मात्र अंधश्रद्धामध्ये त्याचं रूपांतर होणं, रूढींमध्ये रूपांतर होणं आणि मग त्याच्यावरती आपण आंधळेपणाने विश्वास ठेवणं असो. आपण त्याचा पडताळा घेत नाही किंवा त्या पडताळून पाहत नाही. ज्या काही गोष्टी परंपरेनं चालत आल्या, सांगितल्या गेल्या, त्याला आपण फॉलो करायला लागतो. तर असं न होता वैज्ञानिक दृष्टिकोन ही भारतानं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय संविधानानं फार जाणीवपूर्वक स्वीकारलेली गोष्ट आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून तो या भारतामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये तो रुजवणं आणि तो दृष्टिकोन घेऊन प्रत्येक बाबीकडं पाहणं ही गोष्ट संविधानानं फार महत्त्वाची मानलेली आहे. आणि त्यामुळंच भारतीय संविधानामधला विज्ञानवाद किंवा भारतीय संविधानामधील वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेमका काय आहे, कशा पद्धतीनं आहे, म्हणजे त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येईल की भारतीय संविधानामध्ये हे जे काही अनुस्यूत आहे वैज्ञानिक दृष्टिकोन तो नेमका कशा स्वरूपाचा आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आज आम्ही संविधान संवादक म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजवैभव शोभा रामचंद्र. तर राजवैभव हे संविधान संवादक म्हणून लोकप्रिय आहेतच. संविधान संवाद समितीचे ते सचिव आहेत. खूप महत्त्वाचं काम करत आहेत. संविधानाच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ठिकठिकाणी जाऊन ते जागृती करत आहेत. तरुणांमध्ये तसेच आबालवृद्धांमध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये जागृती करण्यामध्ये राजवैभव हे खूप महत्त्वाचं काम करत आहेत. आणि म्हणूनच राजवैभवनी आमच्या या वाहिनीवरती कधीतरी सहभागी व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती. आणि मग जेव्हा ते मला भेटायला आले होते मग तेव्हा मी राजवैभवांना अशी विनंती केली की भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये हा भारतीय संविधानामधला जो विज्ञानवाद आहे त्याविषयी त्यांनी बोलावं अशी विनंती केल्याने राजवैभवनी सुद्धा ती मान्य केली. याबद्दल मी त्यांना खरं तर मनापासून धन्यवाद देतो. आणि मला वाटतं की हे आपल्याला सुद्धा हा विषय महत्त्वाचा वाटेल. आपण समजून घ्यायला पाहिजे की विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतले प्रयोग करणं किंवा काहीतरी शोध लावणं, त्याचे पेटंट घेणं आणि मग कुठला तरी एका उद्योगामधून त्याचं प्रोडक्ट औषधामध्ये रूपांतर किंवा कुठल्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर होऊन ते आपल्याला वापरण्यास मिळणं हा विज्ञानाचा एक भाग झाला. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की भारतीय संविधानामध्ये जे काही
हा वैज्ञानिक दृष्टिकोन अभिप्रेत आहे. त्या अनुषंगाने राजवैभव हे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण स्वागत करूया राजवैभव शोभा रामचंद्र यांचं, जे संविधान संवादक म्हणून अतिशय लोकप्रिय आहेत. तर राजवैभव यांच्याकडून आपण आता जाणून घेऊया भारतीय संविधानामधील वैज्ञानिक दृष्टिकोन. नमस्कार. डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये मी राजवैभव शोभा रामचंद्र संविधान संवादक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आज माझ्याकडे जो या व्याख्यानमालेमध्ये जो विषय दिला आहे तो विषय आहे भारतीय संविधानातील विज्ञानवाद. या विषयावर मी व्याख्यान देण्यापेक्षा मला असं वाटतं की ज्या गोष्टी या विज्ञानवाद आणि भारतीय संविधान यांच्याशी जुळलेल्या आहेत, ज्यांच्यातनं हा एकमेकांशी धागा गुंतलेला आहे, तो धागा थोडा आपल्यासमोर मांडण्याचा मला शक्य आहे त्या पद्धतीनं प्रयत्न करेन. त्याआधी पहिल्यांदा आपण 2 भाग करूयात की भारतीय संविधान काय आहे आणि दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानवाद काय आहे. भारतीय संविधान याला एका वाक्यात सांगायचं गेलं तर चेहरा नसलेल्या माणसांना स्वतःचा चेहऱ्याची ओळख तयार करावी, त्यांची ओळख निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान. या भारतीय संविधानानं काय केलं आहे तर या देशातल्या बिन चेहऱ्याच्या माणसांना भारतीय असा एक स्वतःचा चेहरा दिला, एक ओळख दिली आणि ती ओळख या देशातल्या सगळ्या लोकांसाठी एकसारखी दिली. भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय तर साधं समजून घेऊयात आपण की आपलं घर चालवायचं आहे तर घर चालवण्यासाठी काही ना काही आपण नियम बनवतो, जे लिखित नसतात पण अलिखित स्वरूपात आपण स्वतःहून पाळले जातात. साधी शाळा चालवायची आहे तर शाळा चालवण्यासाठी शाळेमध्ये मुलं कधी येतील, मुलांचे कपडे कुठल्या रंगाचे असतील, त्यांचा युनिफॉर्म कुठला असेल, कोणते शिक्षक काय शिकवतील, कधी शिकवतील, कोणत्या दिवशी शिकवतील, त्याचा अभ्यासक्रम काय असेल, अशा सगळ्या गोष्टी साधी एखादी शाळा चालवण्यासाठी लागतात. मग आता घर चालवण्यासाठी नियम लागतात, शाळा चालवण्यासाठी नियम लागतात. त्याच पद्धतीनं एवढा मोठा आमचा देश चालवायचा आहे, लागणार ना नियम. त्या नियमांच्या आराखड्याला म्हणायचं भारतीय संविधान. मग आता तुम्हाला पण प्रश्न पडेल असा की नियम काय फक्त भारतीय संविधानातच आहे का? संविधानाच्या आधी नियम नव्हते का? तर होते ना. संविधानाच्या आधीसुद्धा या देशामध्ये नियम होते, पण फरक इतका महत्त्वाचा आहे की संविधानाच्या आधी या देशात होती पुरोहितशाही, धर्मांचं राज्य, धर्मग्रंथांचं राज्य आणि एका अर्थानं हुकुमशाहीच. त्या ठिकाणी त्यावेळेला आपण जे मूल्य म्हणतोय, जे मानवी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्षता, या सगळ्या मूल्यांचा चकाचुराडा करणारा नियम हे आधीच्या व्यवस्थेत होतं. आणि या मूल्यांना सोबत घेऊन मानवतेकडे वाटचाल करणारा नियम हे भारतीय संविधानात आहेत. काही मोजक्या राजेशाह्या सोडल्या तर बहुतांशी राजांनी अशाच प्रकारे स्वतःचं घर भरण्यासाठी, स्वतःचा राजवाडा भरण्यासाठी लोकांच्या सर्वसामान्य मूल्यांचं, सर्वसामान्य लोकांच्या मूल्यव्यवस्थेचं हनन करून आपली व्यवस्था चालवली. मग याला अपवाद ठरतात ते शिवाजीराजे, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड असे हाताच्या बोटावर मोजता येणारे मोजकेच राजे. आता नियमांच्या आराखड्याला आपण संविधान असं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याचा लिखित स्वरूपातला दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान. पण भारतीय संविधान फक्त नियमांचा आराखडा नाही. भारतीय संविधान फक्त राज्यव्यवस्था चालवणारा ग्रंथ नाही. भारतीय संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर इथं असणाऱ्या सर्व लोकांच्या जगण्याचा अविभाज्य असा घटक आहे. तो जगण्याचा भाग आहे, ती जगण्याची मूल्यव्यवस्था आहे. ही मूल्य कोणती तर ही मूल्य आहेत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता अशा स्वरूपाची. आता दुसऱ्या बाजूला मी म्हटलं की याचा दुसरा भाग असेल आपल्या या व्याख्यानाचा, तो म्हणजे विज्ञानवाद म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय. तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एका शब्दातला अर्थ असा आहे कार्य कारण भाव. म्हणजे या जगात जे काही घडतंय त्याला कोणतं ना कोणतं तरी कारण आहे, त्या कारणाच्या शिवाय ते घडलेलं नाही आहे. या जगात कारणाशिवाय काहीही घडत नाही. म्हणजे झाडाचा एखादं पान जरी हलायचं असेल तर वारा येण्याचं कारण घडावं लागतं, त्यावेळेला ते पान हलतं. मग जर झाडाचं साधं
पान हलवण्यासाठी कारणाची गरज असेल तर या देशात जेवढ्या काही गोष्टी घडत आहेत किंवा घडवल्या जाणार आहेत, घडणार आहेत, त्याच्या पाठीमागनं कोणतं ना कोणतं तरी कारण आहे. हे कारण शोधता येणं कार्यकारण भाव म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. आता आपण कार्यकारण भाव म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणत असताना या देशातल्या सगळ्याच गोष्टींच्या पाठीमागचं कारण सापडलं आहे का आपल्याला? तर विज्ञान नावाची गोष्ट ही खूप विनम्र असते. ती म्हणते की आपल्याला आता सगळ्याच गोष्टींची कारणं सापडली नसली तरी भविष्यात ती कारणं सापडणार आहेत, पण तिचा आधार हे विज्ञानच असणार आहे. तिचा आधार हा कधीही अंधविश्वास असू शकणार नाही, तिचा आधार कधीही चमत्कार असू शकणार नाही. त्या सगळ्याचा आधार हे विज्ञानच असणार आहे. मग आता आपण बघूयात की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव आणि प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचं कारण आहे ते आपल्या संविधानामध्ये कुठं कुठं दिसतंय की नाही दिसतंय. हे संविधान त्या वैज्ञानवादाला पुढं घेऊन जाण्याचं काम करतंय की मागे घेऊन जाण्याचं काम करतंय? तर अगदी स्पष्टपणे उल्लेख केल्याप्रमाणे आणि विशेष म्हणजे भारतीय संविधान हे जगातलं पहिलं एकमेव संविधान असं आहे, पहिलं संविधान असं आहे की ज्या संविधानानं स्पष्टपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, विज्ञानवादाचा उल्लेख आपल्या संविधानामध्ये केलेला आहे. जगातल्या कुठल्याही संविधानामध्ये सायंटिफिक टेम्परामेंटचा उल्लेख थेटपणे संविधानात आलेला नाही आहे अजून तरी. भारताच्या संविधानामध्ये 51 क मध्ये जे एच नावाचं, एच क्रमांकाचं कर्तव्य आहे त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की आम्ही विज्ञानवादाचा प्रचार प्रसार करू, विज्ञानवादाच्या प्रमाणे त्याचा अवलंब करू आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीकडं पाहू. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार असणारं मूल्य हे भारतीय संविधान खूप महत्त्वाचं मानतं. आता मी म्हटलं की हे थेटपणे स्पष्टपणे उल्लेख केलेली गोष्ट, पण काही गोष्टींच्या मागे हे विज्ञान कामच करत आलेलं आहे. म्हणजे बघा की आपण असं समजून घेऊयात की या देशात वैज्ञानिक आधारावर चालणाऱ्या कुठल्या गोष्टी असू शकतात मूल्यांच्या. तर एकमेकांचे स्वातंत्र्य मान्य करणं याला आधार आहे विज्ञानाचा. एकमेकांच्या सोबत समतेनं वागणं, कोणताही भेदभाव न करणं हे सुद्धा विज्ञानाच्या आधारावरचीच गोष्ट आहे. कारण कोणत्याही पातळीवर भेदभावाला वैज्ञानिक आधार नाही. बघा आहे का की एखादा माणूस एखाद्या जातीचा आहे, दुसऱ्या एखाद्या धर्माचा आहे, या दोघांच्यामध्ये जो भेदभाव आहे त्या भेदभावाला फक्त आणि फक्त अवैज्ञानिक वागणं, अवैज्ञानिक विचार हेच कारणीभूत आहे. कोणत्या विज्ञानाच्या आधारावर ही दोन माणसं जी वेगवेगळ्या जातीच्या आहेत, वेगवेगळ्या धर्माच्या आहेत, ती वेगळे आहेत असा म्हणणारा कुठला वैज्ञानिक दावा आपल्याकडे आहे? तर असा एकही दावा आपल्याकडे नाही आहे. ती माणसं एक आहेत, ती सर्व वेगवेगळ्या जातीची, धर्माची, प्रांताची, भाषेची ही सगळी माणसं माणूस आहेत आणि भारताचा विचार करता ते सर्वजण भारतीय आहेत असा मानणारा दावा विज्ञानाच्या आधारावर टिकू शकतो का? तर हो, तो नक्कीच टिकू शकतो. त्याला वेगळे करणारे कोणतेही विज्ञानाच्या विरोधातले दावे आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. जे दावे असे इतर लोकांनी आजपर्यंत केलेले आहेत की आम्ही या वर्णामध्ये जन्माला आलेलो आहोत म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही या जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत, आमचा हा धर्म आहे म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत, आमची ही भाषा आहे म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत, हे सगळे दावे जे वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी केलेले आहेत ते विज्ञानाच्या आधारावरचे नाही आहेत. आणि विज्ञानाच्या आधारावरचे नाही आहेत याचाच अर्थ भारतीय संविधान ते खोडून काढतं. आणि ती खोडून काढली गेलेली तारीख कुठली असेल तर 26 नोव्हेंबर 1949. हे जे कोणकोणत्या आधारावर आम्ही मोठे आहोत किंवा ते छोटे आहेत असे म्हणणारे दावे करत होते त्या सगळ्यांना सुरुंग लावायचं काम 26 नोव्हेंबर 1949ला घडलं. आणि ते वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या प्रांताचे, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या लिंगाचे अशा सगळ्या लोकांना एकाच आधारावर आणलं गेलं आणि तो आधार म्हणजे भारतीय, आम्ही भारताचे लोक. बघा, आणि त्या भारताच्या, आम्ही भारताचे लोक या शब्दापासूनच आपल्या देशाच्या संविधानाची सुरुवात झालेली आहे. पुन्हा बघूयात की या देशातला वैज्ञानिक आधारावर पुढं घेऊन जात असताना देशाला सगळ्यात महत्त्वाचा मोलाचा वाटा कुणाचा असेल तर तो आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचा. हे प्रचंड विज्ञानवादी,
सोबतच लोकांच्या भल्याचा विचार करणारा देशाचा पहिला पंतप्रधान, या माणसानं या देशामध्ये, या संविधानामध्ये आणि देशभरामध्ये सगळीकडं वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावरच गोष्टी घडल्या गेल्या पाहिजेत यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. आणि हे पण जसं मी म्हटलं की विज्ञान एका पद्धतीनं विनम्र असतं, तसंच भारतीय संविधान अशाच कितीतरी पटीनं विनम्र आहे. ते म्हणतं की जरी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब आम्ही केलेला असला, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर आम्ही चालत असलो तरी या देशातल्या प्रत्येकाला त्याची श्रद्धा बाळगता आली पाहिजे, त्याच्या उपासनेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याचा विश्वास ज्याच्यावर ठेवायचा आहे तो ठेवण्याचा अधिकारसुद्धा त्याला प्राप्त झाला पाहिजे. बघा, इतकं विनम्र दुसरं काय असू शकेल? भारतीय संविधान ते विनम्रता दाखवतं. ती तेवढ्याच पद्धतीनं फक्त लेखी स्वरूपातलं नाही, तर तुमच्या कोणाच्याही विश्वास, श्रद्धा आणि उपासना या स्वातंत्र्यावर जर घाला घालतणारे कोणी असतील तर त्यांना बंधन तयार करण्याचं, त्यांना रोखण्याचं कामसुद्धा संविधान करतं. वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त आपण विज्ञानाचे नियम, विज्ञानाचे फॉर्म्युले यालाच फक्त अप्लाय करून नाही चालणार, तर आमच्या सगळ्या जगण्याला आपण विज्ञान जोडलं पाहिजे. तोच भारतीय संविधानाचा महत्त्वाचा धागा आहे. पुन्हा भारतीय संविधान आर्टिकल 15 मध्ये जी गोष्ट म्हणतं बघा, की ते म्हणतं जात, धर्म, लिंग, प्रांत या जन्मस्थान या कोणत्याही आधारावर आम्हाला भेदभाव मान्य नाही. हा भेदभाव भेदभाव करण्यास मनाई आहे असं म्हणतं संविधान. आता पुन्हा की जरी एखाद्या मार्गानं दैववादाकडं प्रवास करणारे किंवा दैवाला मानून लोकांच्यामध्ये जागृती करणारे आपले संत असतील तर त्यांच्यासुद्धा अभंगामध्ये हा विज्ञानवाद आपल्याला पाहायला मिळतो. बघूयात की संत तुकोबा एका ठिकाणी म्हणतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वा हे अधिकार, बाळे, नारी, नर याहुनी वेश्याही. तुकोबांचा हा अभंग आणि भारतीय संविधानातलं कलम 15 या दोन्हींच्या मध्ये सुद्धा कोणताही फरक नाही. बघा, विज्ञानवादाची कास फक्तच की नास्तिक किंवा धर्म न मानणारे, देव न मानणारे असेच लोक घेऊन जात आहेत असा भाग नाही आहे, तर या देशातले बहुतांशी ज्यांना या कार्यकारण भाव ही गोष्ट पटलेली आहे. कोणत्याही गोष्टीला फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधारच कारणीभूत असू शकतो हे पटलेलं आहे. अशी सगळ्याच प्रकारची लोक, मग ते वैयक्तिक आयुष्यात भले आस्तिक असतील तरीसुद्धा विज्ञानाचा आधार घेऊन पुढं जात आहेत, जगत आहेत आणि आपले विचारसुद्धा मांडत आहेत. आपण आत्ता बघूयात की भारतीय संविधानातली प्रास्ताविका आणि त्याला विज्ञानात कसा जोडून आहे. बघा, संविधानाची सुरुवात ज्यावेळेला या प्रास्ताविकेची सुरुवात करायचा असा ज्यावेळेला चर्चा संविधान सभेमध्ये सुरू होती, त्यावेळेला या देशामधले वेगवेगळा विचार मांडणारे वेगवेगळ्या विचारांची लोक या संविधान सभेत होती. काही आस्तिक होती, काही नास्तिक होती, काही वास्तविक होती. संख्येनं जास्त कोण लोक होती तर ती लोक होती की जी धर्माच्या बाबतीमध्ये धर्म नावाच्या गोष्टीला जोडून असायची. ती लोक होती की जी देव नावाची संकल्पना मांडायची. पण ज्या वेळेला या सगळ्यांच्यावर संविधानाची सुरुवात कशा आधारे करावी असा ज्यावेळेला प्रश्न पडला, त्या प्रास्ताविकेची सुरुवात कशाच्या आधारे करावी, तर काही लोकांनी एक अशी सजेशन ठेवली होती आणि त्यावेळेला म्हटलं होतं की या संविधानाची सुरुवात आपण महात्मा गांधी यांच्यापासून करूयात. महात्मा गांधींचा नुकताच खून झाला होता आणि त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली ठरेल अशा पद्धतीनं त्यांनी महात्मा गांधींचं नावानं सुरुवात करावी. जसं पाकिस्तानच्या राज्यघटनेची सुरुवात बॅरिस्टर जिनांच्यापासून आहे, त्याचप्रमाणे काही लोकांचं म्हणणं असं होतं की या संविधानाची सुरुवात ही ईश्वराच्या नावानं करण्यात यावी. त्याच पद्धतीनं काही जण अल्लाह, काही जण गॉड अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आपल्या ज्यांना महत्त्वाचं मांडलं जातं आहे किंवा श्रद्धास्थानं आहेत अशा ठिकाणी करावी असं ठरवण्यात आलं होतं. आणि ही गोष्ट अशा स्वरूपाची आहे की या संविधानाची सुरुवात कशाच्या आधारावर करावी, जे मताला गेलेलं एक प्रश्न होता. आणि या सगळ्यांच्यामध्ये ज्यावेळेला चर्चा घडून आल्यानंतर त्या संविधान सभेमध्ये आस्तिक लोक असतानासुद्धा, त्या संविधान सभेमध्ये देव मानणारे लोक असतानासुद्धा, दैववाद मानणारे लोक असतानासुद्धा संविधानाची सुरुवात देवाच्या नावानं झाली नाही.
संविधानाची सुरुवात गांधीवादी लोक अधिक असताना सुद्धा गांधींच्या नावानं झाली नाही, तर इथल्या सर्वसामान्य लोकांच्या नावानं ती व्हायला पाहिजे. बघा, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की देववादी लोक, धर्म मानणारी लोकच स्वतःहून म्हणायला लागलेत की नाही, आम्ही देवाच्या नावानं करणार नाही, आम्ही कुठल्या एका व्यक्तीच्या नावानं करणार नाही, तर या देशातल्या सर्व लोकांच्या, म्हणजे आम्ही भारताचे लोक, इथंपासून ती सुरुवात होईल. हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आपण पुढं संविधानामध्ये घेऊन गेलेलो आहोत. या संविधानामधला सगळ्यात लोकांना काय मिळालं आहे, तर लोकांना मिळालं आहे स्वातंत्र्य, समता, न्याय, ही 3 महत्त्वाचे मूल्यव्यवस्था की जी जगणं सुखाचं बनवण्यासाठी, सोयीचं बनवण्यासाठी आणि सन्मानानं जगण्यासाठी आवश्यक असतं. म्हणजे बघा की मी असं सहज तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं तुमचं जे स्वातंत्र्य आहे ते मी 2 मिनटासाठी काढून घेणार आहे आणि त्याच्या बदल्यात या जगातलं तुम्हाला जे काही हवं आहे ते मी तुम्हाला देणार आहे. काय मागाल तुम्ही? अगदी तासभर जरी विचार केलात, तेवढा विचार करण्याची सुद्धा गरज नाही. पटकन तुम्ही म्हणाल की नाही, आम्हाला काहीच नको, आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे. कारण स्वातंत्र्य असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला काहीच अर्थ लागणार नाही. तुमच्या स्वातंत्र्यासमोर या जगातल्या सगळ्या गोष्टींची किंमत शून्य आहे. बघा, लक्षात घ्या, तुम्ही 2 मिनटं विचार केला असाल की काय मागता येईल का? काहीच मागता येत नाही. कारण माझी स्वातंत्र्यच माझ्याजवळ नसतील तर मी बाकीच्या गोष्टींचं करू काय? आता हीच गोष्ट भारतीय संविधानानं ओळखली आणि एक मेन्शन करून ठेवलं की या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. बघा, स्वातंत्र्याचा अभाव जर तुमच्या आयुष्यातनं अभाव झाला, स्वातंत्र्याचा जो स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे ती जर तुमच्या आयुष्यातनं निघून गेली तर तुमचं आयुष्य कसं दिसेल? जे काही काळकुट्ट आयुष्य दिसतंय ते प्रकाशमय करण्याचं काम संविधानानं स्वातंत्र्य नावाचं मूल्य आपल्या सगळ्यांचं मान्य करून केलं. आणि संविधानातली भाषासुद्धा ही त्याच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर आहे. ते संविधान कधीही म्हणत नाही की या देशातल्या लोकांना आम्ही स्वातंत्र्य दिलं, असा शब्द ते कधीच वापरत नाही. ते म्हणतं की आम्ही या देशातल्या लोकांचे स्वातंत्र्य मान्य करतो. देणं ही लोक जन्मताच स्वातंत्र्य आहेत, जन्मालाच या भूमीवर स्वातंत्र्य आलेले आहेत, त्यांना देण्याची काय गरज आहे? त्यांची स्वातंत्र्य शिक्कामोर्तब करण्याची, मान्य करण्याची गरज आहे. मग आपण पण आपली भाषासुद्धा अशी वापरली पाहिजे की मी कोणाला स्वातंत्र्य देत नाही, मी कोणाचे स्वातंत्र्य किंवा कोण मला स्वातंत्र्य देत नाही, तर आम्ही एकमेकांचे स्वातंत्र्य मान्य करतो. हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर परफेक्ट असणारं वाक्य आहे. या संविधानानं 5 प्रकारची स्वातंत्र्य आपली मान्य केली: विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. बघा, ही 5 प्रकारची आपली स्वातंत्र्य मान्य करणं आणि या स्वातंत्र्याच्या आधारावर आम्ही आमचं आयुष्य जगायला लागलोय. याच्यापेक्षा वेगळा विज्ञानवाद कुठला असेल? त्यातला पहिला विचार करण्याचं स्वातंत्र्य. बघा, संविधानानं इतक्या लहान लहान गोष्टीनं विज्ञानवाद वापरून आपल्या सगळ्यांच्या मेंदूची काळजी कशी घेतली. मी तुम्हाला एक साधा प्रश्न तुमच्यासमोर ठेवतोय. विचार करणारा कुठला अवयव आहे आपला? तर याच्यासाठी कुठल्या मोठ्या विज्ञानाची गरज नाही. पटकन आपण सांगू की मेंदू. आणि त्याची रचना काय आहे, काय होतं? आपण खाल्लं प्यालं की आपले एनर्जी तयार होते, रक्तपुरवठा तयार होतो आणि तो रक्तपुरवठा मेंदूपर्यंत पोचला की मेंदू विचार करायला लागतो. इतकं साधं सायन्स याच्या पाठीमागचं आहे. आता जरा लक्षात घ्या, मेंदू कुणाचा? मेंदू माझा. खाणार कोण? मी. रक्तपुरवठा कुणाचा होणार? माझाच. विचार करायला कोण लागणार? मी. मग एवढं सगळं जर माझ्याकडनंच होत असेल तर तुम्ही या देशाच्या राज्यघटनेत, तेही संविधानाच्या प्रास्ताविकेत असं का करून ठेवलं, लिहून ठेवलं की या देशातना लोकांना विचार करायचं स्वातंत्र्य आहे? अहो, मी खाल्लं पेलं की करेल की माझं मी विचार. तिथं मेन्शन करायची काय गरज आहे विचार स्वातंत्र्य नावाची गोष्ट? बघा की या देशात मेंदू या देशातल्या प्रत्येक लोकांना आहे, पण या मेंदूवर या धर्मग्रंथांची, धर्मांची आणि शास्त्राची बंधनं होती. ती कशा प्रकारे? अगदीच आज माझं शिक्षण काहीतरी झालं आहे, माझे वडील पण काहीतरी शिकलेत, माझी आईसुद्धा काहीतरी शिकले. मी जर विचारलं माझी आजी कितवी शिकले, तर ती आजी पटकन मला म्हणते की मी शिकले नव्हते. मी परत विचारलं, बाई का शिकली नव्हतीस? तर ती म्हटली की त्यावेळेला मला शाळेत दिलं जाऊ नव्हतं. पुन्हा लक्षात घ्या, मी तिला म्हटलं की कधी विचार केला होतास का शाळेत जायचा? तर ती म्हटली नाही. मी पटकन तिला म्हटलं,
मेंदू नसेल ना तुला, कारण मेंदू असेल तर माणूस विचार करतो. मग तुला मेंदूच नसेल, त्यामुळे तू शाळेत जायचा विचार केला नाहीस. मेंदू होता, पण मेंदूवर धर्माची बंधनं होती. ते धर्माची बंधनं, धर्मग्रंथाची बंधनं असं सांगत होती की बाईनं शाळेत जायचं नाही, आणि फक्त जायचं नाही नव्हे, जायचा विचारसुद्धा करायचा नाही. मग भारतीय संविधान आलं आणि ते म्हणायला लागलं कोणत्याही धर्मग्रंथात काहीही लिहून ठेवलं असेल तरी ते नाकारण्याचा अधिकार आपल्याला आहे. आता बघूयात की भारतीय संविधानाच्या आधीची व्यवस्था जी कशी होती आणि आत्ताचं काय, संविधानानंतरचं काय आहे. भारतीय संविधानाच्या आधीच्या व्यवस्थेमध्ये स्पष्टपणे असे उल्लेख होते की महिलांनी शाळेत जायचं नाही, महिलांनी शिक्षा अर्जित करायची नाही, महिलांनी शिकायचं नाही. हे वाक्य कोणत्या विज्ञानाच्या नियमातलं आहे? बसतं का कुठल्या विज्ञानवादाच्या नियमावर? नाहीच ना. पण भारतीय संविधानानं त्याच अवैज्ञानिक दृष्टिकोनाला, त्याच अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनाला खोडून काढलं आणि भारतीय संविधानानं स्वातंत्र्य नावाच्या मूल्यामध्ये तुम्हाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, ते तुम्ही विचार तुमचा तुम्ही करू शकताय. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, कोणत्याही जातीचे असाल, कोणत्याही धर्माचे असाल, सगळेजण तुम्ही विचार करू शकतात, हा विज्ञानवाद आणून ठेवला. आणि तीच गोष्ट अभिव्यक्तीच्या माध्यमातून, अभिव्यक्तीमध्ये विश्वास, श्रद्धा आणि उपासना या बाबतीमध्ये सुद्धा काही वेळेला मला प्रश्न असा पडत होता की एका बाजूला इकडं म्हणते संविधान की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केला पाहिजे, विज्ञानवाद मांडला पाहिजे, आणि दुसऱ्याच बाजूला संविधान असं म्हणते की श्रद्धा, उपासना आणि विश्वासाचं स्वातंत्र्य आहे. बघा, दोन्ही गोष्ट आहेत, पण यातली एक नेमकी मेक अशी आहे ती म्हणजे की विश्वास, श्रद्धा, उपासना ही स्वातंत्र्य आहेत. स्वातंत्र्य नावाची गोष्ट मला हवी असतील तर मी घेऊ शकतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन नावाची गोष्ट कर्तव्यात ठेवलेली आहेत. स्वातंत्र्य आणि कर्तव्य यामधला फरक असा आहे, स्वातंत्र्य माझ्या इच्छेप्रमाणे मला जगायचे असतील तर असा प्रश्न आहे, आणि कर्तव्य केलीच पाहिजेत अशी गोष्ट आहे. फरक समजून येतोय का? बघा की ड्युटी म्हटलं जातं कर्तव्यांना, फंडामेंटल ड्युटीज म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, मूलभूत कर्तव्य म्हटलं जातं मराठीमध्ये. कर्तव्य नावाच्या गोष्टीला बायपास नसतो, ती केलीच पाहिजेत अशा स्वरूपातली गोष्ट आहे. आणि स्वातंत्र्य, मला बोलायचं असेल तर मी बोलेन, ते माझं स्वातंत्र्य आहे. मला बोलायचं नसेल तर मी नाही बोलणार. म्हणजे ते आपल्या आपल्या विचारावरची गोष्ट आहे. करायचं की नाही करायचं ही आपण ठरवणारी गोष्ट आहे. मग संविधानामध्ये हे दोन्हींच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात उभं राहिलं नाही आहे, तर एकमेकांच्या सोबतीनं जाणारी गोष्ट आहे. इकडं आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेतला पाहिजे, हे मस्त आहे, ते केलंच पाहिजे अशी गोष्ट आहे. आणि मला श्रद्धा बाळगायची असेल तर मी बाळगावी, पण ती श्रद्धा, उपासना आणि विश्वास ठेवत असताना भारतीय संविधानानं ही सगळी स्वातंत्र्य जी आपली मान्य केलेली आहेत ती ॲब्सोल्यूट स्वातंत्र्य नाही आहेत, ॲब्सोल्यूट फ्रीडम नाही आहे, तर त्याला रिजनेबल रिस्ट्रिक्शनसुद्धा आहेत. म्हणजे माझ्या कोणत्याही अंधश्रद्धेमुळे, माझ्या कोणत्याही अंधविश्वासामुळे, माझ्या कोणत्याही अंधपणाने केलेल्या उपासनामुळे मला स्वतःला आणि इतरांना त्रास होत असेल तर ती मी निग्रहपूर्वक टाळायला पाहिजेत. मग साधी गोष्ट आहे ना की संविधान फक्तच इतरांच्या काळजीबद्दल बोलत नाही आहे, ते तुमच्या स्वतःच्या काळजीसोबतही बोलतं. तुम्हाला स्वतःला त्रास होऊ नये याची सुद्धा काळजी घेतं. म्हणजे मी उदाहरणासाठी थोडासा वेगळी गोष्ट सांगतो की या देशात जीविताचा अधिकार आहे 21क प्रमाणे, की 21 कलम 21मध्ये जीविताचा अधिकार ठेवलेला आहे. तुम्हाला जगण्याचा, सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला आहे. तुम्हाला मरण्याचा अधिकार आहे का? मरण्याचा अधिकार या देशामध्ये नाही. अजून जर त्या उदाहरणाला समजून घ्यायचं असेल जर ठरवलं तर आपण असं म्हणून सांगू शकतो की समजा की तुम्ही कोणीतरी आत्महत्या करायला निघालाय आणि त्या आत्महत्येमध्ये वाचलात, आत्महत्या झाली नाही, तुम्ही मेला नाहीत, काय होतं? पोलीस येतात, तुमच्यावर गुन्हा नोंद करतात आणि तुम्हाला तुमच्या स्वतःवर आत्महत्याचा प्रयत्न केला गेला म्हणून गुन्हा दाखल केला जातो. म्हणजे या देशात जन्माला येण्याचा अधिकार आहे, या देशात सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, पण मरण्याचा अधिकार कोणालाही नाही. म्हणजे काय? कारण तुम्ही फक्त व्यक्ती म्हणून नाही आहात, तुम्ही ह्या राष्ट्राची संपत्ती आहात. ह्या राष्ट्राच्या संपत्तीला, म्हणजे राष्ट्राची संपत्ती म्हणजेच नुसतेच फक्त रस्ते किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग ही राष्ट्राची संपत्ती फक्त नाही आहे, तर राष्ट्राची संपत्ती म्हणजे या मातीवर जन्माला आलेलं एखादं लहान बाळ हे राष्ट्राची संपत्ती आहे.
भारतीय संविधान या सगळ्या गोष्टींच्यामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतो, विज्ञानवाद जोपासतं आणि आपला सगळा प्रवास या विज्ञानाच्या आधारावर करण्याचा विचार करतं. आपण सगळ्यांनी हा विज्ञानवाद, हा वैज्ञानिक दृष्टिकोन याचा आधार घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे. विज्ञानाच्या बाबतीमध्ये आणि संविधानाच्या बाबतीमध्ये दोन्ही गोष्टीत एक सारखेपणा आहे. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घ्यायचं राहिलो आहे. आणि त्याच पद्धतीनं संविधानाच्या बाबतीमध्ये पण झालेलं आहे की आम्ही संविधानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घ्यायची राहिलेलो आहोत. बघा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी जे जे करत असतोय त्या सगळ्या गोष्टीला विज्ञान जोडलेलं आहे. त्या विज्ञानाला म्हणजे अगदी तेच सगळं की सायन्सच्या लॅबमध्ये तयार झालेलं विज्ञान असं नाही, तर आपण एखादं बीज रोवतो, त्या बीजातनं एखादं रोपटं तयार होतं आणि पुन्हा त्यातनं आपण अन्न निर्मिती करतो. याचे हे विज्ञानच आहे ना, हे विज्ञानाच्या आधारावरच तयार झालेली गोष्ट आहे. याच गोष्टीपासून आमच्या रोजच्या जगण्याला विज्ञान जसं जोडलेलं आहे तसंच ही सगळं जे काही आहे, अगदी मोबाईलपासून बाकीच्या आम्ही घालणाऱ्या कपड्यांपासून या सगळ्यांमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या विज्ञान जशा आहेत तशाच बाजूला ती जी सृष्टी आपण घेतली, पण त्या सगळ्या घटनांच्याकडं बघण्याची वैज्ञानिक दृष्टी मात्र आपण विसरून चाललेलो आहोत. तसंच मला बोलण्याचा अधिकार आहे, मी हे बोलणारच, मी असं करणारच. आणि मग जर तुम्ही माझ्या या बोलण्यावर, माझ्या वागण्यावर काय केलात तर मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेन, मी तुमच्यावर आक्षेप घेईन, असं म्हणणारा एक दुसरा आपण या संविधानाची सृष्टी घेतली. मला अगदी बसमध्ये जात असताना ती माझी जागा आहे, मला ती मिळालीच पाहिजे हे म्हणत असताना जो अधिकारवाणीनं आम्ही बोलतो, किंवा एखादी महिला पुरुष एखाद्या ठिकाणी समान कामं करत असतील तर त्या दोघांचा पगार सारखा आहे, एखादा रुपया जरी कमी केला तर एखादी महिला म्हणू शकते की मला 1 रुपया का कमी दिला, इथं अधिकारवाणीनं बोलू शकते. या सगळ्या संविधानाच्या आम्ही सृष्टी घेतल्या, पण संविधानाकडं बघण्याचा आणि घटनांच्याकडं संविधानिक पद्धतीनं बघण्याची दृष्टी मात्र आपण घेतलेली नाही. जी प्रतारणा आम्ही विज्ञानवादाशी केलेली आहे भारतभरामध्ये, अगदी भारताच्या निर्मितीपासून त्याच्या आधीपासून, की आम्ही जी प्रतारणा विज्ञानवादाशी केलेली आहे, विज्ञानाचं सगळं ओरबडून म्हटलं तरी चालेल, ते घेऊन आम्ही त्याच्यासोबत जी प्रतारणा केली आहे तशीच प्रतारणा आम्ही भारतीय संविधानाची सुद्धा करत आहोत. आता या सगळ्यांकडं बघण्याचा आपल्या सगळ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय आहे आणि दुसरं विज्ञानवाद म्हणजे नेमकं दुसरं काय आहे, तर हे दोन्ही आम्हाला एका पातळीवर वाटतं. ते म्हणजे की सुखाच्या गावाचा रस्ता शोधणारा मार्ग. हे दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या वाटत नाहीत. त्या दोन्ही गोष्टींचा अंतिम ध्येय काय आहे, तर सुखाच्या गावाचा रस्ता सापडला पाहिजे, हे अंतिम ध्येय आहे. तो सुखाचं गाव म्हणजे नेमकं काय, त्या सुखाच्या गावाची संकल्पना काय, तर ती समाजवादानं मांडले की एकाच वेळेला सगळ्यांचं भलं झालं पाहिजे अशी मांडणारी गोष्ट म्हणजे तो सुखाचं गाव. सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, सगळ्यांना जेवढं आहे तेवढं सगळं, सगळ्यांना सगळं आणि सगळ्यांना समान मिळालं पाहिजे. ही जी समाजवादाची भूमिका आहे ते भारतीय संविधान जोपासतं. इकडं विज्ञानवादसुद्धा ह्या सगळ्यांचं भलं व्हावं यासाठी प्रयत्न करतं. आता पुन्हा ह्या शब्दांच्यामध्ये बघूयात की ती सुखाच्या गावाच्या संकल्पनेतली मूल्यव्यवस्था काय असेल, तर ती मूल्यव्यवस्था फक्त आणि फक्त स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हीच असू शकेल. मी एखाद्याची स्वातंत्र्य मान्य करतोय का, किंवा माझी स्वातंत्र्य अबाधित राहिलेली आहेत का, मी एखाद्याशी समतेनं वागतोय का, किंवा माझ्यासोबत इतर लोक समतेनं वागतायत का, मी कुणावरही अन्याय करत नाही आहे ना, माझ्यावर सुद्धा मी अन्यायी पद्धतीनं काही खपवून घेणार नाही, मी इतरांच्या सोबत प्रेमानं बंधुतेनं वागतोय का, माझ्यासोबत तसाच व्यवहार होतोय का, हे सगळ्या गोष्टी विज्ञानवादाशी जोडलेल्या आहेत. बघा की जिथं जिथं स्वातंत्र्य आहे तिथं विज्ञानवाद आहे, तिथं संविधान आहे आणि तिथं सुखाच्या गावाचा रस्ता आहे. पण जिथं पारतंत्र्य आहे म्हणजेच आम्ही कुणाची तरी स्वातंत्र्य हिरावून घेतोय, हेच विज्ञानवादाच्या विरोधातली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट समतेच्या बाबतीमध्ये की आपण एका देशासोबत समतेनं वागतोय, हेच वैज्ञानिक दृष्टिकोनातलं मूल्य आहे
की कोणत्याही पद्धतीचा भेदभाव हा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावरचा नाही आहे, तो अंधविश्वासाच्या आधारावरचा आहे, तो असमजुतीतनं तयार झालेल्या गोष्टीच्या आधारावरचा आहे, त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. मग सुखाच्या गावातली मूल्य म्हणजे समता आहे आणि दुःखाच्या गावाकडं प्रवास करणारी गोष्ट म्हणजे भेदभाव आहे, असमानता आहे. आणि आज भारतभरामध्ये आपण अशा भेदभावाची मूल्यांना फक्त चिकटून नाही आहोत तर कवटाळून आहोत. म्हणजे एखाद्याचं नाव विचारल्यानंतर आम्ही फक्त त्याच्या नावापुरते मर्यादित राहत नाही, तर पाठीमागं जातो की त्याचं आडनाव काय असेल, त्याचा धर्म कोणता असेल, त्याची जात कोणती असेल, त्याची भाषा कुठली असेल, कोण काय बोलतो याच्यापेक्षा कोण बोलतं याकडं आमचा फोकस जास्त वाढतो आणि त्यावर आम्ही ठरवतो की त्याची विचारधारा काय असेल, तो कोण असेल. हे भेदभावाचे जेवढे असमर्थनीय गोष्टी आपल्या मेंदूमध्ये आहेत त्या सगळ्या संविधानाच्या विरोधातल्या जशा आहेत तशाच विज्ञानवादाच्या सुद्धा विरोधातल्या आहेत. न्यायाच्या संकल्पना ही सुद्धा अशीच विज्ञानाच्या आधारावरची आहे. न्याय नावाच्या गोष्टीला या देशामध्ये काय कशाची मागणी होते तर पुराव्यांची मागणी होते. जितका पुरावा तितका तो निकाल, तो न्याय अधिक बळकट होईल. जितका पुरावा अधिक असेल तितका न्यायाकडे जाण्याचा मार्ग अधिक चांगला असेल. विज्ञानवादसुद्धा असं म्हणतं की जितका पुरावा तितका विश्वास. मग जेवढा पुरावा मिळेल तितकाच विश्वास अधिक दृढ केला जाईल. मग या देशातल्या जेवढ्या काही गोष्टी बघा, जे मोठे मोठे सायंटिस्ट काम करत आहेत ते काय शोधतात, ते शोधतात एखाद्या घटनेच्या पाठीमागचं कारण, त्याचे पुरावे, आणि ते पुरावे ज्यावेळेला सादर करतात त्यावेळेला त्या गोष्टीवरचा विश्वास अधिक दृढ होतो. आता विज्ञान नावाची गोष्ट ही सगळ्या काळामध्ये सगळ्या स्थितीमध्ये एकसारखी असणारी असायला पाहिजे अशी भूमिका आहे. तसेच ही मूल्य व्यवस्थासुद्धा सगळ्या ठिकाणी सगळ्यांच्या बाबतीत सारखी असली पाहिजे. ह्या दोन्ही आम्ही वेगवेगळ्या करू शकत नाही. याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेत या देशानं जी प्रगती केली त्या प्रगतीच्या पाठीमागं आधार देण्याचं काम संविधान देतं. म्हणजे की या देशात नवीन काही घडवायचं असेल, नवीन काही तयार करायचं असेल, या देशामध्ये नवीन काही बनवायचं असेल तर त्याची नोंद ही या देशातल्या कायद्यांच्यामध्ये केली जाते. त्याच्यासाठी परवानग्या दिल्या जातात. मग एखादी परवानगी द्यायची किंवा न द्यायची, नाकारायची, याचा आधार काय तर आधार आहे संविधानाची प्रास्ताविकेची चौकट. तर आधार आहे या देशामध्ये घडलेले कायदे, आणि ते सगळे कायदे विज्ञानाच्या आधारावर तयार केले गेलेले आहेत. बघा, विज्ञानाच्या आधारावर या देशानं अणुऊर्जेमध्ये आपली पावलं उमटायचा प्रयत्न केला. काही चाचण्या करण्यात आल्या. पण लक्षात घेऊयात की त्या सगळ्या चाचण्याचा, त्या सगळ्यातनं आलेल्या शोधांचा वापर कोणतंही हिंस प्रकारचं, कोणत्याही विनाशाचं काम करण्यासाठी केला जाणार नाही, तर यातनं सृजन काहीतरी तयार व्हावं, देशाच्या लोकांचं संरक्षण व्हावं यासाठी तयार केलं गेलं. म्हणजे त्याच्यासाठी पण आपण नियम बनवले आणि ते नियम भारतीय संविधानाच्या आधारावरचे बनवले. दोन्ही गोष्टींचा विचार करूयात की एखादी विज्ञानानं तयार केलेली गोष्ट ही वाईट वापरासाठी सुद्धा वापरता येऊ शकते, पण जिथं मूल्यांचं, संविधानिक मूल्यांचा अभाव असेल त्यावेळेला ती वाईट पद्धतीसाठी वापरली जाईल. आपल्याकडं विज्ञान आणि मूल्य ह्या दोन्ही गोष्टी सोबतीनं असल्यामुळं आम्ही या सगळ्या देशभरात असणाऱ्या नवीन नवीन शोधांचा वापर या देशातल्या लोकांचं भलं करण्यासाठी केला. भारतीय संविधान नसतं आणि या देशामध्ये फक्तच विज्ञान नावाची गोष्ट शोधांच्या बाबतीमध्ये तयार झाली असती तर काय घडलं असतं. या मूल्यांची जोड आहे, संविधानाची जोड आहे, म्हणून आम्ही या सगळ्या शोधांचा वापर देशातल्या लोकांचं, जगातल्या लोकांचं भलं करण्यासाठी वापरत आहोत. ही संविधान आणि विज्ञानवाद ह्या दोघांना एकमेकांच्या सोबतीनं पुढं घेऊन जाणारी गोष्ट आहे. या सगळ्या पातळीवर आपण आता यापुढं असा विचार करूयात, ज्या पद्धतीनं मी माझं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढ्या गोष्टी विज्ञानाच्या आधारावर करतोय, माझं आयुष्य सुखी सोयीचं असं करण्यासाठी त्या विज्ञानाचा वापर करतोय, त्या सगळ्या सृष्टीचा वापर करतोय, त्या सृष्टीमध्ये जगतोय. त्याच पद्धतीनं संविधान नावाची गोष्टसुद्धा आपल्या सगळ्यांचं जगणं सोयीचं, सुखाचं बनवणारी गोष्ट आहे. या दोन्हींना एकमेकांच्या हातात हात घालत, सांगड करत पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपण सगळे मिळून स्वीकारूयात. या डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये हा जो विषय माझ्याकडनं
माझ्या पद्धतीनं माझ्या आकलनाप्रमाणे किंवा समजुतीप्रमाणे मी मांडला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही कमी असण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की हीच एका अर्थानं मलासुद्धा एका विज्ञान आणि भारतीय संविधान हे एकमेकांच्या सोबत जोडत पुढे घेऊन जाण्याचा एक माझासुद्धा छोटा प्रयत्न होता. आपण सगळे मिळून याच्यावर आणखी भर घालूयात. फक्त माहिती पोचवणं हे आमचं काम नाही आहे, पण तुमच्या डोक्यामध्ये विचारांची प्रक्रिया तयार करणं, विज्ञान आणि भारतीय संविधान यांच्यात जोडून काय असू शकतं का, हा प्रश्न जरी तुम्हाला या निमित्तानं पडला तरी आजच्या या व्याख्यानमालेचं ते फळ असेल. मला असं वाटतं की आपण रोजच्या सगळ्या घडणाऱ्या रोजच्या घटनांच्याकडं आम्ही कोणत्या पद्धतीनं बघायला पाहिजे, ते जर आम्ही विज्ञानवादाच्या आधारावर बघत असू तर आम्ही संविधानाला पुढे घेऊन जातो आहे. आम्ही ते जर भेदभावाच्या पद्धतीनं बघत असू, आम्ही अंधविश्वासानं बघत असू, आपण जातीभेदाच्या, धर्मभेदाच्या, प्रांतभेदाच्या पद्धतीनं बघत असू आणि माणसाचं माणूसपण बाजूला सारत असू, तर आम्ही विज्ञानवाद तर बाजूला सारतोयच, पण तुम्हा आम्हाला सन्मानानं जगणं देणारं संविधानसुद्धा बाजूला सारतो आहे. यापुढं संविधानाचा विचार पुढं घेऊन जायचा असेल तर त्याच वेळेला सोबतीला विज्ञानवाद घेऊन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेत, संविधानिक मूल्याचा आधार घेत आपण आपलं जगणं सुखाचं बनवूयात. या देशात जे काही चांगलं घडतं आहे ते संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी होते म्हणून घडतं आहे, जे काही वाईट घडतं आहे ते संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून घडतं आहे. की ही दोन वाक्य तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुम्ही तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांना जोडून बघा आणि ते जर तिथं लागू होत असेल तर आपण यापुढं असं काम करूयात की या मूल्यांची स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पातळीवर आपण अंमलबजावणी करायचा प्रयत्न करूया. आपण सगळे मिळून या देशात नक्कीच सुखाच्या गावाचा रस्ता शोधू शकतो आणि त्या सुखाच्या गावामध्ये वास्तव्यसुद्धा करू शकतो. मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. जिंदाबाद. धन्यवाद राजवैभव. खूप मोजक्या शब्दामध्ये नेमकेपणानं आणि खूप सुंदर पद्धतीनं आपण हे सगळं आपलं विवेचन केलं. मला खात्री आहे की या अनुषंगानं किंवा या निमित्तानं आमच्या प्रेक्षकांना आता विज्ञानाची व्याप्ती ही खऱ्या अर्थानं लक्षात आली असेल. एकूण आपल्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक बाबीला हा दृष्टिकोन कसा स्पर्श करतो, किंबहुना हा कसा सर्वस्पर्शी आहे याची मला वाटतं की प्रचिती म्हणा किंवा याची खात्री आता आमच्या प्रेक्षकांना पटली असेल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. तर आमच्या विनंतीला मान देऊन राजवैभव आपण या डॉक्टर भालचंद्र काकडे स्मृती मालेमध्ये आलात आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला उपलब्ध करून दिलात, याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.